ठिकाणी गणेश उत्कृष्ट मंडळ पहिलाच रेडर या ठिकाणी 6 नंबरचा दर्शक खेळला अतिशय खोलवर जाडे असतात या गुणी खेळाडूची अतिशय चप्पल अशी खेळ आणि सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न झाला होता. पाहिजे आपल्याला कशा पद्धतीने खेळ होतोय कारण हा सामना अतिशय निर्णायक सामना अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तगडे आहेत आणि हा मात्र एक परेश शिंदे अतिशय सुंदर चढाया या खेळाडूकडून पाहायला मिळतात. गेल्या सामन्यामध्ये चांगला खेळ पाहायला त्याच्यावर मिळाला. आता सुद्धा तसाच खेळ आपल्याला पाहायला मिळेल याची आपली अपेक्षा आहे. पाहायचा आपल्याला सुंदर खेळ कशा पद्धतीने खोलवर चढाया सुंदर चढाई अतिशय डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करून मध्य शहर येऊन थांबलेले आहेत. अतिशय सुंदर असे त्यांची चढाई असते नेहमीच. पाहायचं आपल्याला मध्य शहर थांबलेले आहेत आणि बोनस मारलेला आहे. पहिला पॉइंट या ठिकाणी झालेला आहे पानवळ ढवळवाडी या संघासाठी परेश शिंदे यांच्याकडून. आता मात्र ओंकार गेल्या सामन्यातील सामनावीर अतिशय सुंदर त्यांचा चढाई आपल्याला पाहायला मिळाल्या. खोलवर चढाई असतात उंच असा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये हाताने गाडी मारत आणि खोलवर चढाई अतिशय सुंदर त्यांची चढाई होती आणि सांगत असताना सुंदर पकड त्यांची झाली आहे. सांघिक पकड सुंदर कोपरारक्षक वा सुंदर पकड. बोनस मात्र त्यांनी मारलेला आहे. वा आपल्या संघासाठी आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. आता परेश शिंदे यांनी सांगत असताना नितेश कामेरकर यांचं आगमन झालेलं आहे. यांनी सुद्धा या कबड्डीसाठी आमच्या थोडं योगदान दिले आहे. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत. या आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सांगत असताना खोलवर चढाई आपले परेश शिंदे यांची पाहायला मिळते. स्वागत करायचंय अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी डांगे नितेश कामेरकर यांचं स्वागत करतील. बोनस पॉइंट घेतलेला आहे पानवळ यांच्याकडून. शिवसेना शाखा प्रमुख हक्कंबा नितेश कामेरकर सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळते. खरोखर अभि यांची अतिशय गुणवान खेळाडू अतिशय खोलवर चढाई असतात या खेळाडूच्या. गेल्या सामन्यामध्ये अतिशय चातुर्यानं टॅकल केला होता. 2 चांगले टॅकल त्याच्याकडे पाहायला मिळाले. मध्यशिंदे परत दिले परेश शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा बघूया सातत्याने चढाई आपल्याला पाहायला मिळते. पाहायचा आपल्या परेश शिंदे यांच्याकडून गुणवान खेळाडू एक हा पानवळ संघाकडून गवाडी संघ आणि सांगायला सुंदर सांघिक पकडायला पाहायला मिळाली. 7 खेळाडू परेश शिंदे यांच्यावर अतिशय सुंदर पकड पाहायला मिळाली. खरोखर सुंदर. संजय बोंबले यांचा सुपुत्र कॉर्नरवर त्यांनी पकड केलेली आहे. खोलवर चढाई पाहिजे आपल्याला खरोखर वेगवान चढाई अभि याची गुणी खेळाडू खरोखर चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. वेगवान चढाई असतात. मध्येश्वर येऊन थोडासा वेळ घेत पुन्हा एकदा आपल्या परत गेले. टाइम आउट घेतलाय पानवळ ढवळवाडी या संघाने. नियमासाठी आमचा हातभार लागलेला आहे. हा एक समीर अतिशय सुंदर असा वेगवान खेळाडू गणेश उत्कर्ष बोंबलेवाडीच्या प्रांगणामध्ये खोलवर चढाया घडी मारण्याचा प्रयत्न जोरदार घुसंडी मारत पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये मध्ये घुसंडी मारत डाव्या कोपऱ्याने करून पायाची हालचाल वेगवान चढाई सुंदर पाहायला मिळते आपल्याला. हालचाल मात्र सुंदर आहे. फुटवर्क सुंदर आहे अतिशय आणि ते परतलेले आहेत. आता मात्र बोंबलेवाडी संघाकडून थर्ड रेड साठी ओंकार यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. घडी मारण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. पाहायचं आपल्याला आणि सांगत असताना झटापट पाहायला मिळते आपल्याला. खोलवर चढाई पाहायला मिळते. थर्ड रेड आहे करा की मारा आणि सांगत असताना सुंदर पकड अतिशय सुंदर पकड ओंकाराची. सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. आणि मोठा गुणी खेळाडू आपल्याला शांत चालेल त्यांची चढाई एकदम शांतपणे मध्येच मुसंडी मारत घडी मारण्याचा प्रयत्न असतो नेहमीच त्यांचा. आणि पाहायचं आपल्याला खूप कशा प्रकारे खेळ करतायत आणि सुंदर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला. पाहायचं असतंय पाहायचं आपल्याला बोनस मारण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया पंचाधिकारी काय बोलतायत. त्यांचं बोनस पॉइंट अतिशय सुंदर मारलेला आहे. खरोखर सुंदर पॉइंट आपल्याला आपल्या संघासाठी मारलेला आहे. आता मात्र हा एक चांगला खेळाडू अगदी वेगवान त्यांची चढाई असते. कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई पाहायचं आपल्याला घडी मारता प्रयत्न सुंदर घुसंडी मारत पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये आणि सांगा असताना सुंदर 2 खेळाडू मारलेले आहेत. अतिशय सुंदर पॉइंट अतिशय सुंदर. मला मी जे सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगली वेगवान त्यांची चढाई पाहायला मिळाली आणि त्याबरोबर त्यांनी
आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. आता मात्र परेश शिंदे हा एक गुणी खेळाडू आणि मारण्याचा प्रयत्न मारण्याचा दावा करतायत. पाहायचंय आपल्याला कशा प्रकारे पॉइंट मारल्याचा दावा आणि तो यशस्वी झालेला आहे परेश शिंदे यांच्याकडून. या चढाईमध्ये 2 पॉइंट त्यांनी बाहेर गेले होते. अतिशय वेगवान चढाई असते, वेगवान खरोखर सुंदर हाताची पायांची अतिशय आणि चांगलं असताना आणि झटापट पाहायला मिळाला पण त्याची पकड झालेली आहे खरोखरच. सोडा चांगली पकड आपल्याला पाहायला मिळाली, चांगल्या खेळाडूची पकड पाहायला मिळाली. तितका चपळ काय रे नाही स्ट्रेस तिकडे बोंबलेवडकर हा एक शांत चाललेला त्यांचा खेळ. समीर येता वेगवान चढाई असतात त्याच्या. गेल्या चढाईमध्ये त्यांनी बोनस अटेंड केला होता, सुंदर असा त्यांनी बोनस मारला होता. पाहायचं आपल्या मद्रेश्वर येऊन ते थांबलेले आहेत. सामना एकदम अतितटीत चाललेला आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पाहायचं आपल्याला कशा प्रकारे तो ओंकार खोलवर चढाई नेहमी ओंकारची गडी मारून जोरदार प्रयत्न असतो. पाहायचा आपल्या सगळे छातीचे साथी खेळाडू अंगावर खेळ घेत हा खेळ करत असतो. पाहायचा आपल्याला सुंदर पुण्य चढाई चालली आहे त्यांची, खोलवर चढाई आहे, गडी मारून जोरदार प्रयत्न. पाहायचं काय होतंय ते आपल्याला अशा प्रकारे जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा मात्र शांत होऊन मद्रेशी होऊन आपली वेळ करून ते परतलेले आहेत. परेश शिंदे हा एक गुणी खेळाडू, मात्र आपल्या संघासाठी चांगली मदार त्याची नेहमीच असते. चांगल्या चढाई असतात, त्याची चढाई पाहायला मिळतात. पाहायचं आपल्याला दोन्ही संघ तिथे तगडे आहेत. खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला परेश यांच्याकडून डाव्या कोपऱ्यामध्ये आणि सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न पाहायचा आपल्याला यशस्वी दिसतोय. पाहायचा आणि खरोखर सुंदर चढाई आपल्याला परेश यांच्याकडून पाहायला मिळाली, अतिशय सुंदर चढाई. त्या मात्र हा एक संतोष बोंबले यांचे सुपुत्र 5 नंबरचे खेळाडू, अतिशय सुंदर त्यांची चढाई असतात. मात्र काहीतरी विचाराने विनय परतलेले आहेत, काहीतरी यंत्रणा, काहीतरी मनात विचार आहे. त्यांनी कानमंत्र घेतलेला दिसतोय आपल्या गुरूंचा. या ठिकाणी पाहिजे आपल्याला शांत चाललेली चढाई. सेमीफायनल सामना म्हटलं की थोडंसं पॉइंट टू पॉइंट खेळलं जातं, तशा पद्धतीने खेळ चालू आहे. मध्ये येऊन थांबलेले आहेत. पाहिजे आपल्याला कशा पद्धतीने खेळ चालू होते, पुढचा खेळ कशा पद्धतीने खेळ होते बघूया. आणि ते परतलेले आहेत आणि थर्ड रेड या ठिकाणी बोलवडी संघाची. पाहायचं आपल्याला उंच बरा खेळाडू, चांगली चढाई, वा चांगला मोहरा टिपलेला आहे, त्यांनी समीरला दांडा टिपलेला आहे. पॉइंट मारून ते आपल्या संघाकडे पडतात. परेश सातत्याने चांगल्या चढाई आपल्या खेळाडूकडे मिळतात. अतिशय सुंदर चढाई असते त्या खेळाडूची. त्याचा आपल्याला पुन्हा यायला खोलवर चढाई आणि सांगा असताना सुंदर बरोबर सुंदर या ठिकाणी चढाई चांगला एक गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे. आता मात्र खचाखच भरल्याचं स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगले प्रेक्षक आणि खोलवर चढाई सांगत असताना याची आणि वेगवान चढाई, सुंदर चढाई पाहायला मिळते या या खेळाडूची. खरं गडी मारण्याचा प्रयत्न, बोनस मारण्याचा प्रयत्न सुंदर आणि हे सांगत असताना आणि त्याची मात्र पकड आपल्याला पाहायला मिळते. आणि खरोखरच त्यांची चांगला प्रयत्न होता आपल्या संघासाठी, त्यांची पकड झालेली आहे. परेश शिंदे शांत खेळाडू, मात्र तितकाच वेगवान, पायांचा हालचाल, अतिशय हातांचा आणि सांगत असताना गडी मारण्याचा प्रयत्न सफल. थोडासा गेम लूज झालेला दिसतोय बोंबलेवाडी संघाकडून आणि सांगत असताना 8 नंबरचा खेळाडू बोंबलेवाडी संघाचा. बघूया काय गडी मारण्याचा जोरदार प्रयत्न कोपऱ्यातून पाहायचा आणि खरोखर गडी मारलेला आहे. वा सुंदर चढाई, वा सुंदर खरोखर याने अतिशय सुंदर अशी चढाई करून एक गडी मारलेला आपल्या संघासाठी. सुपर टॅकल आहे. पाहायचं आपल्याला शांत आपला खेळ करतोय, शांत करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आपल्याकडे आघाडी आहे. खेळ मात्र करायचा तो बोंबलेवाडी संघाला करायचा आहे. पाहायचं आपल्याला कशा पद्धतीने खेळ होतोय. आपली लढत पाहून
चढाईवर आपल्याला नियंत्रण ठेवून मध्यरेषेवर येऊन सगळे थांबलेले आहेत. पाहिजे आपल्या कुठल्या प्रकारे खेळ चालला आणि त्या ठिकाणी मध्यरेषेसाठी हा सामना कायमस्वरूपी जम्मू काश्मीर देवस्थानाला रक्तदान केलं जाईल. आणि हे सांगत असताना या ठिकाणी परेश शिंदेची एंट्री या खेळाडूचं खरोखर कौतुक आहे. त्यामुळे आलेल्या प्रेक्षकांपैकी ज्यांना रक्तदान करायचं त्यांनी पुढच्या वर्षी 1 डिसेंबरला देवस्थानाच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलं जाईल. त्या रक्तदान शिबिरामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे. त्याचबरोबर भव्य लकी ड्रॉप स्पर्धा आणि सांगत असताना अशी चांगली चढाई आपल्याला परेश शिंदे यांच्याकडून पाहायला मिळेल. 2 मोहरे चांगले त्यांनी बाद केलेले आहेत आणि चढाई पाहायला मिळाली. पुढील सामना जम्मू काश्मीर डांगेवाडी सेमीफायनल दुसरा सामना जम्मू काश्मीर डांगेवाडी विरुद्ध जय हनुमान झरेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बरोबर चढाई पाहायला मिळते आणि सांगायचं सुंदर सुंदर चढाई अतिशय 2 गडे त्यांनी मारलेले आहेत. वा सुंदर आणि चांगले मोहरे त्यांनी गार केलेले आहेत. पाहायचं आपल्याला कशा पद्धतीने खेळ होतोय. समीरचा खेळ आणि त्यांनी परत दिलाय. पुन्हा एकदा हा एक चांगला गुणी खेळाडू अवधूत बोंबले बरोबर चढाई असते अवधूत बोंबल्यांची आणि सांगत असताना पुन्हा एकदा खरोखर गडी मारण्याचा प्रयत्न आणि हालचाल पायांची हालचाल पाहायला मिळते आणि सांगत असताना सुंदर मात्र पकड झालेली आहे. त्याचा चांगला प्रयत्न होता. चांगल्या खेळाडूची पकड चांगला एक मोहरा त्याने गार केलेला आहे. चांगली पकड झाल्यामुळं परेश शिंदे वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी चांगलं मोलाचं योगदान या ठिकाणी त्यांनी देत आहेत. शांत चाललेला खेळ आणि सांगत असताना अशी चढाई खोलवर चढाई चालली आहे परेश शिंदे यांची आणि सांगत असताना आणि गडी मारण्याचा दावा केलेला आहे आणि ओंकाराला टिपलेला आहे. चांगला अतिशय सुंदर खेळ आपला आणि सांगत असताना एक चांगला छोटाखाना खेळाडू खोलवर चढाई करतोय. पाहायचं आपल्याला गडी मारण्याचा प्रयत्न दिसतोय. खोलवर चढाई होते. पाहायचं आपल्याला कशा पद्धतीनं खेळ करतोय तो आणि सांगत असताना सुंदर पकड झालेली आहे. आता मात्र बोंबलेवाडी संघ बोनस मात्र त्याने घेतलेला आहे. आता मात्र परेश शिंदे ज्याच्या सातत्याने चढाई अतिशय चांगल्या होत आहेत. कृपया माझा समालोचक सुहास मित्र कृपया आपण लगेच यायचं आहे. तुझी कमतरता भासते. कुठं हरवलास कुठे बघ जरा ये लवकर. जेवण जास्त झालं असेल तर कृपया लवकर लवकर यायचं आहे. मित्रा ये लवकर. तुझा आवाज आम्हाला गोड आवाज ऐकायला मिळतो. त्याशिवाय फुकट आहे रे. आम्ही कॉमेडी कमी करतो ना त्यामुळे तू जास्त नेहमी करत असतोस. बायकोचा फोन आला ही पंचांकडनं माहिती मिळाली. माझं नाही बाबा. तू पण माझ्यावर रागवशील. पंचांकडनं मला गुप्त माहिती मिळाली होती म्हणून तुला सांगितलं. आता माझा बाईकचा ताबा घ्या आणि खरखरी तुमच्याकडनं कॉम्प्युटर मध्ये. हॅलो धन्यवाद सर. माझाही थोडा आवाज बसलाय कारण आज झालेली आमच्या वेळवड एसपी वेळवडमध्ये पीठ स्तरीय स्पर्धा. या स्पर्धेमध्ये किती वेळा ऐकू द्यायचं किती वेळा ऐकू पुढचं सांग. नाही पण त्याच्यामुळे माझा आवाज बसलाय. खरोखर मी एवढा आज आनंद व्यक्त केलाय ना. दिवसभर मध्ये 3 वाजेपर्यंत नाचत होतो. कारण पालवलची जी काही स्पर्धा आहे ती मात्र लहान मुलांची स्पर्धा म्हटल्यानंतर या मित्राला खूपच आनंद झाला आणि लहान म्हणून त्याने मोठ्या आवाजात कॉमेडी केली दिसते. नाही कॉमेडी नाही केली पण ओरडलं भरपूर ओरडलं. माहिती नव्हतं तुझ्याकडे. आता मात्र दुसऱ्या मग 7 पाहायला मिळालं. आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया पानवल संघाचा हा खेळाडू मोठा खेळाडू आहे. नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी जकडवून ठेवलं गेलं. रेडला बोंबलेवाडी संघाकडून पाहायला मिळेल. आपल्याला पाहूया पुढचा चढाईवीर असेल. बोंबलेवाडी संघाचा टाइमआउट घेतला गेला. पुन्हा पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच्या ठिकाणी हा ओंकार पाहायला मिळतोय. कारण आजच्या सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती. तीच कामगिरी करायची होती ओंकारला. आता मला जकडवून ठेवलं गेलं. ओंकारला 1 गुण दिला जातोय पानवल संघाला. आता मला दुसऱ्या मागे 33 पाहायला मिळेल आपल्याला.
जमीन असेल नक्की चढाईसाठी सज्ज झाला होता पानवल संघाकडून खोलवर चढाई करत असताना गुणतालिकेचा विचार जर केला तर 12-19 म्हणजे जवळजवळ 7 गुणांची आघाडी आहे ती पानवल संघाकडे. नक्कीच पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक असेल 12-19 19-12 19-12 12-19. आता मात्र पाहूया कोणती कामगिरी करायची. जसे क्रमांक 12 आलाय तारेवाडी संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला अभि पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना अभि. सेमीफायनल चाललेला पहिला सामना बोनस पॉइंट हिला गेला. आता माझा पुन्हा एकदा पानवल संघाचा समीर दुसऱ्या मागे 33 पाहायला मिळतं आपल्याला. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबला. मिडलला आल्यानंतर पुन्हा एकदा खेळण्यासाठी झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. टाइम व्हॅलिड केला तर कारण जवळजवळ 30 सेकंद दिले. 30 सेकंदामध्ये 26-27 सेकंद या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. त्याचे लाईन क्रॉस करून आपल्या भारतीय दिशेनं सुखरूपरित्या जात असताना समीर पाहायला मिळेल. आता माझा क्रमांक 12 अभि. पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी खोलवर चढाई करायला लागतील तर या सामन्यामध्ये संघाची विजयी होईल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. आता मात्र 1 पॉइंट घेतला पानवल संघाला. पुन्हा एकदा थर्ड रेड असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. थर्ड रेड असेल पाहायला आपल्याला आपल्या दुसऱ्या मागे 33. नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई करावी लागेल. आता मात्र सेकंड ठेवलं गेलं. एकीचं बळ मिळते बळ नक्कीच त्या ठिकाणी खेळ मिळालं कोणाला तर बोंबलेवाडी संघाला. आता मात्र पुन्हा एकदा हा रेडर बोंबलेवाडी संघाचा. पाहूया कोणती कामगिरी करतोय. खोलवर चढाई करत असताना त्याकडे गुण मिळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न असफल ठरलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जाईल का या खेळाडूकडून. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता मात्र थोडासा चकवा दिला गेला. जसं क्रमांक 28 आला होता. आता मात्र जसं क्रमांक 07 पाहायला मिळेल आपल्याला. जुगेली पानवल संघाचा हा रेडर म्हणावा लागेल. खूप मोठा खेळाडू आहे. याच खेळाडूवरती मदार आहे पूर्णपणे गव्हाळवाडी संघाची. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक असेल पाहायला गेलं तर 15-20 5 गुणांची आघाडी आहे ती जुगाई पानवल संघाकडे. जुगाई पानवल गव्हाळवाडी संघाकडे. पाहूया आता कोणती कामगिरी केली जाणार. दुसरं मग 12 पुन्हा एकदा अभि गेलाय चढाईसाठी. 2-2 ची साखळी सजवली जाते. या खेळीसाठी कोणती कामगिरी केली जाईल. 5 गुणांची आघाडी आहे. आता मात्र जगडवून ठेवलं गेलं. त्या ठिकाणी दुसरा मग 17 आला जर्मन झरीवाडी संघ. पुन्हा एकदा जसं मग 07 पाहायला मिळेल आपल्याला. चढाई करत असताना आपल्या संघासाठी पाहूया कोणती कामगिरी करतोय. तर आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. कारण जवळजवळ पानवल गव्हाळवाडी संघाचा विचार जर केला जवळजवळ 5 गुणांच्या आघाडीनं असंख्य आघाडीवर पाहायला मिळतोय. पण फायनल मध्ये प्रवेश नक्की करेल का पाहूया. कोणत्या रणनीत्या आखल्या जातील बोंबलेवाडी संघाकडून. बोंबलेवाडी संघाचा कोणता रेडर पाठवला कोणत्या रणनीत्या आखल्या आतापर्यंत मग 6 पाहायला मिळतो आपल्याला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असतील. पाहूया कोणती कामगिरी करतोय. एक मोठी चढाई करावी लागेल. आता मला जगडवून ठेवलं गेलं. पानवल संघाकडून रेडर बाद दिला जातो. 1 गुण मिळेल गोष्ट पानवल गव्हाळवाडी संघाला. समीर जसं मग 33 पाहायला मिळतं आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहायला थर्ड रेड असेल. मेहनत करावी लागेल. किती गुण बाद केले. जवळजवळ सुपर रेड म्हणावी लागेल. जोरदार टाळा रेडरसाठी. खरोखर सुंदर कामगिरी केली पानवल संघासाठी. आता मला जगडवून ठेवलं गेलं पानवल संघाकडून. शेवटचा खेळाडू असेल मैदानामध्ये दाखल असेल. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. अक्षय पाहायला मिळते आपल्याला. हात मिळवणी केली गेली. काय मित्रा कसा आहेस. बरा आहेस ना. भरपूर दिवसाने भेटलास. कसं काय म्हणतो. ठीक आहेस ना. पुन्हा ऑल इन होतोय तारेवाडी संघ. सामना संपायला एक शेवटचे मिनिट असेल. गुणफलक असेल पाहायला मिळलं 15-29 म्हणजे जवळजवळ 14 गुणांच्या आघाडी आहे ती पानवल संघाकडे. यानंतर सामना जम्बुकेश्वर डांगेवाडी वस्ती जय हनुमान झरेवाडी संघ. दुसरा सेमीफायनल सामना पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघांना तिसरा पुकार. मित्रांनो खेळण्याच्या दृष्टीने आपण मैदानाच्या दिशेने यायचं नक्कीच. यामध्ये आता जवळजवळ हा पहिला सामना पाहताय आपण. एका बाजूला पानवल गव्हाळवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला वरची बोंबलेवाडी संघ. बोनस गुण दिला गेला वरची बोंबलेवाडी संघाला. गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी संघाला. आणि खरोखर या सामन्यामध्ये मजबूत पकड पाहायला मिळते. सामना संपला. विजयी झालाय कोण. पानवल गव्हाळवाडी संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी संघ उपस्थित त्यांचे मनापासून आभार.
कुठेतरी होले आलेली दिसते.